भाद्रपद महिन्यात जी अमावस्या येते ती अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावस्या असते. ही अमावस्या पितृपक्ष संपतो तेव्हा असते. त्या दिवशी पितरांना जेव्हा जेवणाचे पान ठेवले जाते तेव्हा त्यामध्ये शास्त्रयुक्त सर्वात महत्वाची भाजी म्हणजे पंचरस भाजी. तुम्ही कितीही पदार्थ बनविले तरी ही भाजी पानात ठेवायचीच असते. अशी ही भाजी आपण तयार करायला घेऊयात. नमस्कार, तुम्हा सर्वांचे सुगरण आणि भक्ती या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. ही व्हिडिओ तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच पाहत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. तर मग ती भाजी आता कशी बनवायची ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. अशी ही पंचरस भाजी बनवण्यासाठी कोणकोणत्या भाज्या लागतात इथे तुम्हाला मी दाखवणार आहे. ही भाजी बनवण्यासाठी महत्त्वाचा यामध्ये आहे तो म्हणजे लाल भोपळा. हा लाल भोपळा आपल्याला थोडा तर काही ना पण तो घ्यावाच लागणार आहे. आणि इथे आहे शिराळा. शिराळ्यानंतर घेतली आहे सिमला मिरची. सिमला मिरचीनंतर भेंडी आणि इथे आहे हा दुधी भोपळा. ही भाजी चिकट होऊ नये म्हणून यासाठी मी इथे शास्त्रयुक्त म्हणून अशी ही थोडीच भेंडी घेतली आहे. ही भाजी मिरचीतच बनवायची आहे, त्यामुळे आपण आता काय करणार आहोत, या लसूण मिरचीचा एक खरडा तयार करणार आहोत. आता हा खरडा तयार करताना इथे मी मिरची आणि लसूण आणि त्यामध्ये पाव चमचा आपल्याला टाकायचं आहे जिरे. ही भाजी बनवताना यामध्ये अशी ही करंदा सुद्धा घातला जातो, पण हे करंदे असे हे सगळीकडेच अवेलेबल नसतात. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही अशा या भाज्या घेतल्या तरी चालणार आहे. माझ्याकडे असे हे करंदा हा आहे, त्यामुळे मी ही सुद्धा भाजी यामध्ये घालणार आहे. हे तुम्हाला मी कापून दाखवते हे कशा प्रकारचे असते. अशा प्रकारे ही करंदा अशी भाजी असते. उपवासाला सुद्धा हे करंदे उकडून खाऊ शकतो. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये घालूयात आवश्यकतेनुसार तेल. पाव चमचा घालूयात राई. असा चटचट आवाज झाला की लगेच घालायचं आहे जिरे. आता जो मिरची लसूण जिरेचा खरडा केला आहे तो यामध्ये घालूयात. असा खरडा करून जर भाजी केली तर ही भाजी खूपच चविष्ट होते आणि लसूण आणि मिरची व्यवस्थित या भाजीला लागून ही भाजी अशी छान स्वादिष्ट लागते. आता घालूयात कढीपत्ता. हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता इथे स्लो ठेवायची आहे. यामध्ये घालूयात आता बारीक चिरून घेतलेला कांदा. इथे मी एक असा हा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. असा हा अर्धा कांदा तेलात शिजून झाला की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. इथे मी एक टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो हा बारीक चिरूनच या तेलामध्ये आपल्याला घालायचा आहे. आता हा टोमॅटो शिजून द्यायचा आहे. टोमॅटो घालून झाला की काय करायचं आहे, हा जो आपण भेंडा कापलेला आहे तो या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. असा हा भेंडा तेलामध्ये परतून घेतला की ही भाजी चिकट होत नाही. इथे मी शास्त्रयुक्त म्हणून थोडासा असा हा एक भेंडा इथे कापून घेतला आहे. भेंडा घालून झाला की यामध्ये लगेच घालायची आहे सिमला मिरची. भेंडा आणि सिमला मिरची तेलामध्ये 5 मिनिटं अशी परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इथे आपल्याला फास्ट करायची आहे. भेंडा असा तेलात परतून घेतला की भाजी चिकट होत नाही आणि सिमला मिरची सुद्धा अशी तेलामध्ये परतून घेतली का भाजीला असा सिमला मिरचीसारखा उग्र वास येत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, भेंडा आणि सिमला मिरची अशी ही तेलामध्ये परतून घ्यायची आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत असते की भाज्या कशा करायच्या. त्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मी देत असते. जेवढं काही प्रत्येक रेसिपीबद्दल मला ज्ञान आहे ते तुम्हाला मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. प्रत्येक गृहिणी ही अशी प्रत्येक रेसिपी बनवण्यात निपुण झाली पाहिजे अशीच माझी इच्छा आहे. त्यामुळे मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओत पदार्थांच्या तयार करताना अशा छोट्या छोट्या टिप्स देत असते. गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. त्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद. हळद ही आता ही सर्व या मिक्स कांद्यामध्ये करून घ्यायची आहे. यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा भाजीचा गोडा मसाला. इथे तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता. हा गोडा मसाला म्हणजे गरम मसाल्याचाच प्रकार आहे, पण हा जरा वेगळ्या पद्धतीचा गरम मसाला असतो. तुम्हाला जर याची व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ही व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोचवेन. आता या सर्व भाज्या यामध्ये घालून घेऊयात. ह्या भाज्या मी अगोदरच सर्व धुवून घेतल्या आहेत.
ह्या भाज्या आता सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. भाजीमध्ये आपल्याला इथे बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. आता ही भाजी आपल्याला स्लो गॅसवरच वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे, कढईवर ताट ठेवून त्यामध्ये असे पाणी ठेवायचे. म्हणजे काय होईल, ही भाजी कढईला करपणार नाही. 15 मिनिटे ह्या भाजीला मी अशी वाफ देऊन घेतली आहे. इथे तुम्ही पाहू शकता ताटामध्ये पाणी ठेवल्यामुळे ह्या भाजीला असा वाफेचा पाणी सुटला आहे आणि ही भाजी बिलकुल अशीही कढईला करपली नाही आहे. भाज्या अशा बारीकच चिरून घेतल्या का तुम्ही पाहू शकता ह्या भाज्या वाफेवरच 15 मिनिटात अगदी सहज शिजल्या गेल्या आहेत. ओला नारळ हा मी खोवून घेतला आहे, तो भाजीमध्ये घालून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात. ओल्या नारळाऐवजी तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालू शकता. अगदी 1 मिनिटे फास्ट गॅसवर ही आता भाजी आपण परतून घेऊयात. अशा प्रकारे ही भाजी तयार झाली आहे.